नमस्कार स्टुडंट्स, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन केमिस्ट्री. आज आपण लेक्चर 6 बघणार आहोत केमिकल कायनेटिक्स मध्ये. त्याआधी ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी ॲप डाउनलोड करा प्ले स्टोर मधून, एनरोल करा युजिंग युअर ईमेल ID. तिथे कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र सेट केमिस्ट्रीचे सर्व सिलेबसचे असाइनमेंट्स, प्रॅक्टिस, मॉक टेस्ट, डाउट सॉल्विंग भेटणार आहे, पर्सनलाइज्ड अटेन्शन भेटणार आहे प्रत्येक स्टुडंटला, अँड ऑल्सो प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन्स. आणि प्लस ऍडव्हान्टेज आहे की आम्ही प्रॅक्टिस मॉक टेस्ट प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, जसा सेटचा पेपर असतो त्याच प्रकारे आम्ही पेपर सेट करणार आहोत आणि यू ऑल कॅन अनालाइज युअर सेल्फ. ओके, म्हणून हे खूपच आय थिंक युजफुल ठरेल, राईट? The entire course fees is 2,999 only for paper 1 as well as paper 2. Paper 1 चे सुद्धा नोट्स भेटणार तुम्हाला, जनरल ऍप्टिट्यूड सेक्शन जो असतो. ओके, आणि पेपर 2 चे व्हिडिओज भेटणार, राईट? सो लवकरात लवकर डाउनलोड करा. Let's move to today's topic, that is steady state approximation or Lindman's theory. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे फ्रॉम सेट एज वेल एज नेट पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, सेट मध्ये पण याचे क्वेश्चन्स बघितले गेले. ओके, मी आजच्या लेक्चरमध्ये ते क्वेश्चन्स पण डिस्कस करणार आहे आणि नेट मध्ये पण हा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, CSIR नेट मध्ये. सो विल स्टार्ट. काय असतं स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन? स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन काय म्हणतं की जे पण इंटरमिडिएट फॉर्म होतो कुठल्याही रिॲक्शन मध्ये, फॉर एक्झाम्पल A इज गिव्हिंग B. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगितलेलं की A पासून डायरेक्ट B नाही बनत, मध्ये काय बनतं, एक इंटरमिडिएट बनतो. ओके, आणि त्या इंटरमिडिएट नंतर आपल्याला प्रोडक्ट आपला बनतो. तर हे जे इंटरमिडिएट बनतो, ओके, हा जो इंटरमिडिएट बनतो त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम इज ऑलवेज कॉन्स्टंट. त्याला आपण नेहमी काय घेतो, कॉन्स्टंट. रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंटरमिडिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज ऑलवेज कॉन्स्टंट. ओके, आता हे कसं ऍप्लिकेबल करायचं आपण आपल्या इक्वेशन मध्ये आणि कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, एक रिॲक्शन कन्सिडर केलंय मी इथे, 2A गिव्हिंग प्रोडक्ट. ओके, तर मेकॅनिझम, हे तर सिम्पल रिॲक्शन आहे, पण ह्याचा मेकॅनिझम काय आहे या रिॲक्शनचा इथे दिलाय मी. द मेकॅनिझम इज A प्लस A. ओके, हे एक इरिव्हर्सिबल, सॉरी, दिस इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. ओके, A प्लस A स्टार. ओके, आणि इथे जो A स्टार आहे त्याला मी काय घेतलंय, इंटरमिडिएट. ओके, दॅट इज माय इंटरमिडिएट. आणि सेकंड स्टेप मध्ये काय होतंय, हा A स्टार डिकम्पोज होऊन काय भेटतंय, प्रॉडक्ट भेटतंय. ओके, काय भेटतंय, प्रॉडक्ट भेटतंय. ओके, तर इथे हा K1 काय आहे, K1 काय आहे, ह्या रिॲक्शनचा रेट आहे. ठीक आहे, हा फॉरवर्ड रिॲक्शनचा रेट कॉन्स्टंट आहे. आणि इथे K-1 काय आहे, हा जे बॅकवर्ड रिॲक्शन आहे ना, हे जे बॅकवर्ड रिॲक्शन आहे ना त्याचा रेट कॉन्स्टंट आहे. समजलं ना? हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. बघा, हे जे रिॲक्शन होतंय, कारण हे रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे ना, हे जे रिॲक्शन होतंय A प्लस A स्टार, त्याच्यासाठी रेट कॉन्स्टंट काय आहे, K1. ठीक आहे, आणि A स्टार प्लस A गिव्हिंग A प्लस A है ना, रिव्हर्स ना, रिव्हर्सिबल रिॲक्शन, त्याच्यासाठी रेट कॉन्स्टंट काय आहे, K-1. ठीक आहे, कन्फ्यूज नको. रिव्हर्सिबल रिॲक्शनला मी एकत्र इथे डिनोट केलंय. त्यानंतर A स्टार, हे इरिव्हर्सिबल आहे. सेकंड रिॲक्शन काय आहे, इरिव्हर्सिबल आहे. A स्टार गिव्हिंग प्रोडक्ट, आणि तेव्हा रेट कॉन्स्टंट काय आहे, K2. ओके, तर आता आपल्याला ह्या इक्वेशनची ओव्हरऑल रेट फाइंड करायची. ओके, ह्या इक्वेशनची आपल्याला रेट फाइंड करायची, राईट? जर मी तुम्हाला विचारलं मला रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन सांगा, तर तुम्ही काय, कसं मला सांगणार रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन? आपण फर्स्ट लेक्चर मध्येच हे स्टडी केलेलं, फर्स्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी केलेलं. ओके, हे मी डिलीट करते. फर्स्ट लेक्चर मध्येच आपण स्टडी केलेलं. कसं तुम्ही सांगणार मला रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन? मी रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन विचारलंय तुम्हाला. ठीक आहे,
रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन. तर कसं लिहिणार आपण रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन? प्रोडक्ट कुठे फॉर्म होतोय? सेकंड स्टेप मध्ये. सो रेट इज इक्वल टू K2 इंटू रिएक्टंट ना. रेट लॉ मध्ये आपण नेहमी रिएक्टंट वापरतो. सो K2 इंटू A स्टार है ना. पण आपल्याला A स्टारची कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे का? नाही माहिती. पण आपल्याला एवढं माहिती आहे A स्टार इथे काय इंटरमिडिएट आहे. तर इथे काय स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन किंवा लिंडमॅन्स थेअरी काय सांगते की जे पण इंटरमिडिएटचं कॉन्सन्ट्रेशन असतं विथ रिस्पेक्ट टू टाइम तुम्ही त्याला काय घ्यायचंय? कॉन्स्टंट. ओके. तर आपल्याला हे डिराईव्ह करायचंय की हे कॉन्स्टंट एक्झॅक्टली काय आहे. ओके. ते आपण आता डिराईव्ह करूया. ओके. लेट्स स्टार्ट. मी परत हा इक्वेशन इथे लिहून घेते. ओके. आता आपण स्टार्ट करूया. आपण काय लिहिलेलं? रेट इज इक्वल्स टू K2 इंटू A स्टार. रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन इज इक्वल टू K2 इंटू A स्टार. ओके. आपल्याला काय फाइंड करायचंय? A स्टारचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड करायचंय. तर कसं करणार? आपल्याला माहिती आहे D बाय A स्टार बाय DT इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. हे आपल्याला कोणी सांगितलं? दिस इज according to steady state approximation. ओके. तर आता हे कसं आपण डिराईव्ह करायचं ते बघूया. खूप सोपं आहे स्टुडंट्स, एकदम लक्ष देऊ नये का. हे बघा, स्टार्ट करूया आपण इथून. आधी आपल्याला काय करायचं? आपल्याला कधी पण लक्षात ठेवायचं, ज्या ज्या इक्वेशन्स मध्ये आपल्याला A स्टार भेटणार त्याच्या अगोदर आपल्याला मायनसची साईन लावायची. ठीक आहे. आता मी हा फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करते. ठीक आहे. हा फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करते. खूप शांतपणे ऐका म्हणजे तुम्हाला नीट कळेल. ठीक आहे. आता इथे बघा, इथे मला रेट फाइंड करायची. ओके. तर इथे मी रेटचं इक्वेशन कसं लिहिणार? K1 आणि त्याच्यानंतर रिएक्टंट्स लिहिणार ना. आपण कधी पण इक्वेशन लिहिताना काय करतो? रेट कॉन्स्टंट इंटू रिएक्टंट्स. तर रिएक्टंट लिहिणार. रिएक्टंट काय येते? A आणि A. तर A आणि A ला मी काय लिहू शकते? A स्क्वेअर है ना. A इंटू A लिहायला पाहिजे होतं ना. फक्त मी ह्या रिएक्शनचं स्टुडंट्स जे हे रिएक्शन होतं ना त्याचं रेट कॉन्स्टंट त्याचं रेट लॉ लिहिते. तर ह्या केसमध्ये मी रेट लॉ कसं लिहिणार? रेट इज इक्वल्स टू K1 इंटू रिएक्टंट. रिएक्टंट काय होतं? हे, म्हणून मी ते हे लिहिलं. ठीक आहे. आता आपल्याला मध्ये काय करायचे असते? एक साईन टाकायची असते. ओके. मध्ये आपल्याला एक साईन टाकायची आहे. तर कशी साईन टाकणार बघा. आधी साईन नको टाकूया, असंच ठेवूया. आता आपल्याला ह्या रिएक्शनचं लिहायचंय ना. ह्या रिएक्शनचं लिहायचंय. कुठलं रिएक्शन? A स्टार प्लस A K2 सॉरी नॉट K2 K-1. ओके. K-1 गिविंग A प्लस A है ना. आता आपल्याला ह्या रिएक्शन साठी रेट लॉ लिहायचा आहे. तर ह्या रिएक्शन साठी मी रेट लॉ कसं लिहिणार? K-1 A स्टार इंटू A. कळालं? आपण या दोन्ही इक्वेशन साठी लिहिलं. ओके. अजून आपल्याकडे थर्ड इक्वेशन पण आहे. थर्ड इक्वेशन मध्ये काय लिहिणार आपण? हे आहे थर्ड इक्वेशन आपलं. टोटल 3 इक्वेशन्स आहेत ना. हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा. आता तिसऱ्यासाठी लिहायचंय. तिसऱ्यासाठी कसं लिहिणार? K2 इंटू A स्टार. कळालं? आता आपल्याला इज इक्वल टू 0. ओके. कॉन्स्टंट काय आपण इथे डिनोट केला? 0. आता आपल्याला मध्ये काय करायचे? साइन्स टाकायचे. ठीक आहे. तर काय करायचं? जिथे पण तुम्हाला A स्टार दिसणार ना त्याच्या अगोदर
मायनस करायचा. जो पण तुमचा इंटरमिडिएट असणार, ज्या ज्या टर्म मध्ये असणार, आता हा एक टर्म आहे, हा दुसरा टर्म आहे, हा तिसरा टर्म आहे, ठीक आहे, टोटल 3 टर्म्स आहेत. तर जिथे जिथे तुम्हाला तुमचे इंटरमिडिएट दिसणार त्याच्या अगोदर तुम्हाला मायनसची साईन टाकायची. ओके, मग इथे ए स्टार होता त्याच्या अगोदर मी मायनस टाकला, इथे ए स्टार होता त्याच्या अगोदर मी काय टाकला, मायनस टाकला. आणि इथे ए स्टार नव्हता म्हणून हा काय राहणार, तसाच्या तसा पॉझिटिव्ह. समजलं, कळालं? हे असं आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचं आहे. किती सोपं होतं इक्वेशन. आधी आपण जे शिकलोय फर्स्ट लेक्चर मध्ये कायनेटिक्सच्या, की रेट इक्वेशन फॉर्म करायचं. तर रेट इक्वेशन आपण लिहायचे, ठीक आहे, जेवढे पण असतील तुमच्याकडे क्वेश्चन मध्ये. इथे माझ्याकडे 3 आहेत. ओके, इथे हा 1, हा 2 आणि हा 3. तर आधी मी काय केलं, हे आधी 3 लिहून घेतले. ओके, रेट इक्वेशन्स. त्यानंतर मला साईन टाकायची आहे मध्ये, टर्म्सच्या मध्ये साईन टाकायची आहे. तर जिथे जिथे मला इंटरमिडिएटचा टर्म दिसणार तिथे तिथे मी मायनसची साईन टाकणार. आता इथे काय इंटरमिडिएट काय होता, ए स्टार. मग ए स्टार जिथे जिथे आहे तिकडे मी काय टाकणार, मायनसची साईन टाकणार. कळालं? सोपं. आता आपल्याला काय करायचंय, ए स्टारला बाजूला घ्यायचंय. तर ते कसं करायचं बघा. ए स्टारचे जेवढे पण टर्म्स आहेत त्यांना काय करायचं, आपल्याला लेफ्ट हँड साइडला शिफ्ट, राईट हँड साइडला शिफ्ट करायचंय. ठीक आहे, मग काय होणार आहे बघा, हे K1, हे ए इंटू ए ला मी ए स्क्वेअर लिहिते. ओके, इज इक्वल्स टू K-1 ए स्टार ए. ओके, हे इथे गेल्यानंतर प्लस होणार ना, आणि हे पण इथे काय होणार, प्लस K2 इंटू ए स्टार. ठीक आहे, समजलं? आता काय करायचं आपल्याला, ए स्टारला असंच ठेवायचंय इथे. ए स्टारला असंच ठेवायचंय का, कारण आपल्याला ए स्टारचीच व्हॅल्यू पुट करायची होती ना इथे. माझा मेन उद्देश काय आहे, इथे रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन फाइंड करण्याचा हा माझा क्वेश्चन होता ना. मग मला ए स्टारचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, मग ए स्टारला मी इथेच ठेवणार. ठीक आहे, बाकी सगळ्या क्वांटिटीजला मी एकीकडे घेऊन येते. तर हे तर असंच राहणार, आणि हे इथे येऊन काय होणार, डिवाइड होणार है ना. ए स्टार कॉमन राहिला इथे, तर इथे काय उरलं, ए. ओके, प्लस ए स्टार इथे कॉमन राहिला, इथे काय उरला, K2. समजलं किती स्टुडंट सोपं आहे हे. तुम्ही कन्फ्युज होऊ नका स्टुडंट. सर्वीकडे ना स्मॉल के, जर मी कुठून चुकून कॅपिटल ए लिहिला असेल तर तो नाही, स्मॉल के. रेट कॉन्स्टंट इज ऑलवेज स्मॉल के. मी तुम्हाला सांगितलंय, कॅपिटल के इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अँड स्मॉल के इज रेट कॉन्स्टंट. ओके, मग जर कुठे चुकून असं झालं असेल तर तुम्ही प्लीज ते रेक्टिफाय करून घ्या. ओके, समजलं? इथे पण बघा, खूप खूप जागी मिस्टेक केली आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा. ओके, नोट्स मध्ये तुम्ही चूक करू नका. सो आपल्याला फायनली भेटलं आपल्याला काय पाहिजे होतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए स्टारच पाहिजे होतं ना, भेटलं. आता मी रेट इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू शकते, इथे लिहिते मी, रेट इज इक्वल्स टू काय होतं माझं, K2 इंटू ए स्टार है ना. आपण ए स्टारच्या जागी आता काय लिहू शकते, ही हा टर्म लिहू शकते ना, K1 अपॉन K-1 ए प्लस K2. समजलं का स्टुडंट्स, किती सोपं होतं, राईट. माझा क्वेश्चन काय होता, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट सांगा मला. तर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्टचं इक्वेशन काय येणार, K2 इंटू ए स्टार. पण मला ए स्टारचं कॉन्सन्ट्रेशन माहिती नाही, पाहिजे होतं. मग मी काय केलं, स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन लावला. स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन मध्ये काय सांगतात की इंटरमिडिएटचं कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला कॉन्स्टंट घ्यायचंय. ओके, मग त्यासाठी काय करावं लागेल, आधी आपल्याला जेवढे पण आपले रिॲक्शन्स आहेत सर्वांचे काय लिहावे लागतील, रेट इक्वेशन्स लिहावे लागतील. आणि जिथे जिथे इंटरमिडिएट टर्म येतोय तिथे काय करावं लागेल, मायनसची साईन टाकावी लागेल. ओके, मग त्यानंतर हे तर सिंपल मी मॅथमॅटिक्स केलं. ए स्टार मला पाहिजे होता, राईट. तर त्याला मी सेपरेट करून बाकी सर्व टर्म्सला एकत्र घेतलं, मला हा आन्सर आला. सो रेट मला भेटलं. ओके, आता बघा, आता जरी तुम्हाला इंटरमिडिएटचं कॉन्सन्ट्रेशन माहिती नसेल तरी तुम्ही रेट डिटरमाइन करू शकता ना. आता तुम्हाला विचार पडला असेल की इंटरमिडिएट कॉन्स्टंट का, कारण आपल्याला माहिती आहे इंटरमिडिएट अनस्टेबल असतो. मग कुठे आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन वगैरे फाइंड करणार ना, भेटणारच नाही आपल्याला.
पण ह्या इक्वेशन साठी तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंटरमिडिएटच पाहिजे. आणि आपल्याला तर माहितीच आहे ना, इंटरमिडिएट इज अ व्हेरी शॉर्ट लिव्हिंग स्पीशीज, हायली अनस्टेबल, ती लगेच डिकम्पोज होते. मग काय करायचं, म्हणून हा स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन रूल एक्झिस्ट झाला. कळालं? तर ह्या कॅल्क्युलेशन मध्ये बघा, आता तुम्हाला K2 पण माहिती आहे, K1 पण माहिती आहे, ए चं कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, ओके, के इनवर्स माहिती आहे, सर्व टर्म्स माहिती आहेत. मग तुम्ही रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन काढू शकता की नाही? म्हणून हा प्रिन्सिपल एक्झिस्ट करतो. कळाला ह्या मागचं इम्पॉर्टन्स? म्हणून हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक्झाम मध्ये पण ह्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. ओके, राईट. जर नसेल समजलं तर तुम्ही मला परत कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता की नाही कळालं, ओके, किंवा आपला जो ग्रुप आहे व्हॉट्सअप वरती केमिस्ट्रीचा, त्याच्यावरती मेसेज करू शकता. मी परत एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके, राईट. आता कधी कधी ना एक्झाम मध्ये कंडिशन्स देतात. कंडिशन्स काय देतात, त्यासाठी मला इरेज करावं लागेल थोडं पार्ट. मी हा पार्ट स्टुडंट्स इरेज करते, मी हे इरेज करते, ठीक आहे. ओके, मी ओके इथे लिहिते, ठीक आहे, इथे वरती इथे लिहिते, या पार्ट मध्ये लिहिते. ओके, तर कधी कधी आहे ना आपल्याला कंडिशन्स देतात. काय कंडिशन्स देतात, की समजा K2 जर खूप जास्त असेल K-1 पेक्षा, म्हणजे रेट कॉन्स्टंट ऑफ सेकंड रिएक्शन इज व्हेरी 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 ग्रेटर देन रेट कॉन्स्टंट ऑफ दिस रिव्हर्सिबल रिएक्शन. ओके, तर ह्या केसमध्ये काय करणार, की K2 मोठा आहे, मग काय करणार, आणि K1 फारच फारच कमी आहे ना, खूप कमी आहे. मग काय करावं लागणार आपल्याला, ही जी आपली क्वांटिटी आहे, त्याला आपल्याला निग्लेक्ट करावं लागणार. कारण हा खूप कमी आहे ना ह्याच्या कंपॅरिझन मध्ये, मग ह्याला निग्लेक्ट करायचं. मग काय नवीन रेट काय बनणार तेव्हा, ही केस घेतली, ठीक आहे, मी केस 1, तर काय बनणार तेव्हा, K2 K1 A² अपॉन K2 है ना. आता K2 आणि K2 कॅन्सल होणार, राईट. तर रेट काय बनणार, K1 A². मग आता इथे कुठला ऑर्डर झाला, हा किती दिले इथे 2 ना, मग हा इक्वेशन काय झाला, सेकंड ऑर्डर. म्हणजे हे काय, हा जो रेट लॉ आहे, कुठला ऑर्डर फॉलो करतोय, सेकंड ऑर्डर फॉलो करतोय, ठीक आहे. आता जर मी असं लिहिलं असतं, दुसरी केस बघूया, ठीक आहे, इथे वरती लिहिते मी स्टुडंट्स, हे जरा डिलीट करते. ओके, इथे लिहिते, आता सेकंड केस लिहिते, इथे केस 2. आता मी काय करते, जो के इनवर्स आहे त्याला खूप मोठं घेते K2 च्या कंपॅरिझन मध्ये. मग त्या केसमध्ये माझं इक्वेशन काय बनणार, रेट इज इक्वल्स टू K2 K1 A² हे तर तसंच्या तसंच राहणार, न्यूमरेटर मध्ये काय नाही होणार. आता काय होणार, हे खूप मोठं आहे ना, मग मला हे निग्लेक्ट करावं लागणार. मग काय होणार, K-1 A. ओके, इथे हा ए आणि हा ए कॅन्सल होणार. ओके, बाकी काहीच कॅन्सल होणार, K2 K1 हे तर के इनवर्स आहे. ओके, तर काय ह्या केसमध्ये ऑर्डर काय झाला, फर्स्ट ऑर्डर है ना, 2 कॅन्सल झाला ना, इथे 1 राहिला. सो काय ऑर्डर होणार या केसमध्ये, फर्स्ट ऑर्डर. तर कधी कधी ना स्टुडंट्स तुम्हाला अशा केसेस पण देतात एक्झाम मध्ये, असं लिहून देणार, K2 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर देन K-1, देन व्हॉट विल बी द ऑर्डर ऑफ रिएक्शन. ओके, तर तुम्हाला ते आलं पाहिजे कॅल्क्युलेट करायला. ओके, समजलं किती सोपं आहे हे. ओके, आणि या स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन मागचा इम्पॉर्टन्स काय ते पण मी तुम्हाला सांगितलं, की काय इम्पॉर्टंट आहे. कारण कधी कधी रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन साठी इंटरमिडिएटच्या कॉन्सन्ट्रेशनची गरज असते, पण आपण तर फाइंड नाही करू शकत इंटरमिडिएटचा कॉन्सन्ट्रेशन. मग काय करणार, मग आपण ही थिअरी यूज करतो. ओके, आता आपण क्वेश्चन्स बघूया. ओके, कसा क्वेश्चन आलेला, हा एकदम रिसेंट क्वेश्चन आलेला 2019 मध्ये.
ओके, क्वेश्चन पटकन वाचूया आपण. द रिएक्शन बिटवीन tert, butyl bromide and azide ions in an aqueous solution is proposed to proceed through the following mechanism. तर त्यांनी स्टुडंट्स मेकॅनिझम दिली नाहीत. आता इथे हे एरोज गायब झालेत. ओके ओके, असं आहे. फॉलोविंग मेकॅनिझम ही स्टेप 1 आहे, ही स्टेप 2 आहे. ओके, ह्याला आपण काय करतो, दिस इज K1, दिस इज K-1 अँड दिस इज K2. ओके, इथे हे सर्व होतं क्वेश्चन मध्ये, पण आय थिंक ते जेव्हा मी हा क्वेश्चन कॉपी केला तेव्हा ते डिलीट झालं असेल. ठीक आहे, आणि जरी नसेल दिलं क्वेश्चन तरी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं इथे. ओके, तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हा हे 2 स्टेप्स होते. ठीक आहे, अज्युमिंग टर्ट हे जे कटायन आहे टू बी अंडर स्टेडी स्टेट, आणि हे तर आपल्याला माहिती आहे की हे कटायन काय इंटरमिडिएटच आहे ना. ओके, तर त्यांनी सांगितले नाही की इट इज अंडर स्टेडी स्टेट, म्हणजे समजून जायचं की ह्या क्वेश्चन मध्ये आपला इंटरमिडिएट काय आहे, हा टर्शरी ब्युटाइल आयन. हा टर्शरी ब्युटाइल आयन आपला काय याच्यामध्ये इंटरमिडिएट आहे. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. तर तुम्हाला काय करायचं, ह्याच्यामध्ये कुठलं करेक्ट आहे ते सांगायचंय. ओके, आता आपण स्टार्ट करूया आपलं रिएक्शन. तर सर्वात पहिलं काय करायला लागेल, आपल्याला आधी रेट लॉ लिहावं लागेल विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट, है ना. आपण रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशनच कन्सिडर करतो. तर मी इथे लिहायला स्टार्ट करते स्टुडंट्स. रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन, तो रेट काय इथे प्रोडक्ट फॉर्मेशनची, हा प्रोडक्ट आहे ना, इथे हा प्रोडक्ट बनलाय की नाही. सेकंड स्टेप मध्ये प्रोडक्ट बनलाय, मग ह्याची रेट काय येणार, K2 इंटू रिएक्टंट्स. रिएक्टंट मध्ये काय आहे, CH3 3C+, ओके, इंटू N3- है ना. हे आपल्याला फाइंड करायचंय. ओके, आपलं इंटेन्शन हे फाइंड करायचंय. पण इथे काय इंटरमिडिएट आलं ना, हे इंटरमिडिएट होतं आपलं, है की नाही. त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला नाही माहिती, मग आता काय करावं लागेल, आपल्याला ह्याचं कॉन्सन्ट्रेशन फाइंड करावं लागेल. आणि ह्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं फाइंड करतात, युजिंग स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन. ओके, इज इट क्लिअर. मी जो तुम्हाला मेथड सांगितला स्टुडंट्स, त्याच मेथडनी जा, खूप इझी आहे तो, आणि मी तो ट्रिकनी सांगितलाय. नाहीतर कधी कधी टीचर्स, जर तुम्ही MSc मध्ये केलं असेल तर खूप असं फिरवून सांगतात, रेट ऑफ इंटरमिडिएट फॉर्मेशन इज इक्वल टू रेट ऑफ कन्झम्पशन वगैरे. तर तेव्हा ना सायन्स मध्ये खूप ते जे सायन्स मध्ये आपल्याला टाकायचं असतं त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. म्हणून मी जो मेथड सांगितलाय ना, तोच मेथड फॉलो करा, तुमचा आन्सर कधीच रॉंग येणार नाही. ठीक आहे, तर लेट्स स्टार्ट. आपल्याला काय करावे लागेल, आधी आपल्याला ते टर्म्स लिहावे लागतील ना, रेट इक्वेशनची. स्टार्ट करूया. तर फर्स्ट इथे मी लिहिते. ओके, सो कसं आपण स्टार्ट करूया, K1 इंटू, हे बघा इथे K1 इंटू दिस रिएक्टंट CH3 थ्राइस CBr. ओके, हा रिएक्टंट होता, हा फर्स्ट टर्म. सेकंड टर्म मध्ये काय येणार, K-1 इंटू ह्याच्यासाठी रिएक्टंट काय आहे, हे आहे ना. कन्फ्युज नका होत, नाही तर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही लिहून बघा ते दोन्ही रिएक्शन्स. जसं मी ते तुम्हाला लिहून दाखवलेलं अगोदरच्या ह्याच्यामध्ये, राईट, तसं तुम्ही लिहून बघा. K-1 साठी रिएक्टंट काय आहेत, हे है ना, आणि K1 साठी रिएक्टंट हे आहेत. ओके, सो K-1 CH3 थ्राइस C+, ओके, इंटू Br- है ना. दोन आहेत इथे, दोन रिएक्टंट्स आहेत. ओके, आणि थर्ड टर्म कुठला होता आपला, हाच K2 इंटू CH3 थ्राइस C+ इंटू N3- है ना. हा होता आपलं. आता काय मी तुम्हाला सांगितलेलं, हे आपले 3 टर्म्स लिहून झाले. आता आपल्याला साइन टाकायची आहे. तर जिथे जिथे इंटरमिडिएट असणार त्याच्या अगोदर नेगेटिव्हची साइन येणार, है ना. तर नेगेटिव्ह इंटरमिडिएट आपला हा आहे, मग नेगेटिव्हची साइन कुठे कुठे येणार, इथे आणि इथे.
है ना. हे ओव्हरऑल आपण काय करतो, इज इक्वल टू 0 घेतो, कारण दिस ओव्हरऑल इज इक्वल टू कॉन्स्टंट, राईट. त्यानंतर आपण काय केलेली नेक्स्ट स्टेप, आपण जे पण हे इंटरमिडिएटचे जे पण टर्म्स असतात त्यांना आपण राईट हँड साइडला घेऊन जातो. मग इथे काय राहणार, K1 हे असंच असंच राहणार, इथे CH3 CBr, ओके, हे असंच राहणार इथे हा टर्म, आणि हे दोन्ही टर्म्स इथे जाणार, ते काय होणार पॉझिटिव्ह. सो K-1 CH3 थ्राइस C प्लस Br माइनस, ओके, प्लस K2 CH3 थ्राइस C प्लस N माइनस, है ना. त्यानंतर आपण काय करतो, आपण त्यानंतर काय करतो, CH3 प्लसला कॉन्स्टंट घेतो इथे, है ना. हे इथे कॉन्स्टंट राहणार, इथे आपण ह्याला साईडला ठेवतो आणि बाकी सर्व टर्म्सला आपण शिफ्ट करतो. K1 CH3 3CBr, ओके, आणि हे सर्व टर्म्स खाली येणार आहे ना, जसं मी अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये केलं ना स्टुडंट, सेम तसंच्या तसं. हा K1 आणि हा Br, K2 आणि इथे N3 मायनस, हे कारण हे कॉमन घेतलं ना मी, ह्या दोघांमधून कॉमन घेतलं, मग उरलेले टर्म्स सर्व काय होणार, डिवाइड होणार ना, इथे मल्टिप्लाय होतात तर तिथे जाऊन काय होणार, डिवाइड. सिंपल मॅथमॅटिक्स आहे स्टुडंट्स, ओके. काय होणार इथे, K-1 Br प्लस K2 N3 मायनस. समजलं, मी परत एकदा सांगते जर नसेल समजलं तर. हे बघा, हा टर्म कॉमन घेतलाय ना, हा टर्म आणि हा टर्म कॉमन घेतलाय, मग काय उरलं इथून, सिंपल मॅथ्स आहे बघा, K-1 Br मायनस, ठीक आहे, प्लस K2 N3 मायनस, है ना. आणि या होल ब्रॅकेटला आपण हा ब्रॅकेट ड्रॉ करून CH3 थ्राइस C प्लस, समजलं, हे कॉमन घेतलं म्हणून हे काय जे अनकॉमन गोष्टी आहेत ते एका ब्रॅकेट मध्ये लिहिलं, आणि हे आपल्याला काय करायचंय, याच साईडला ठेवायचंय, राईट हँड साईडला ठेवायचंय. मग हे दोन टर्म्स आपल्याला लेफ्ट हँड साईडला घेऊन जावं लागतील. लेफ्ट हँड साईडला घेऊन गेल्यानंतर इथे मल्टिप्लाय होत आहे ना हे, तर तिथे जाऊन काय होणार, डिवाइड, म्हणून मी काय केलं, याला इथे खाली घेतलं. कळालं, सिंपल मॅथ्स आहे स्टुडंट्स याच्यामध्ये, राईट. आता आपलं काय इक्वेशन आलं, हे म्हणजे आपल्याला इंटरमिडिएटचं कॉन्सन्ट्रेशन भेटलं. आता आपण आपले रेट इक्वेशन मध्ये पुट करूया. रेट इक्वेशन काय होतं आपलं, K2 इंटू CH3 थ्राइस C प्लस इंटू N3 मायनस, हे आपलं रेट इक्वेशन होतं. तर आपल्याला ह्याची व्हॅल्यू भेटली, किती व्हॅल्यू भेटली आहे, K1 हे पूर्ण सबस्टिट्यूट करायचं, ह्याच्या जागी, K1 इंटू CH3 थ्राइस CBr, ओके, अपॉन K-1 Br मायनस प्लस K2 N3 मायनस, ओके, आणि हा इथे N3 मायनस आहे, ओके, N3 मायनस. समजलं, कळालं. तर आता बघा कुठला आन्सर ह्याच्यामध्ये राईट येतोय, हा आपला रेट इक्वेशन झाला, ओके. तर कुठला आन्सर राईट येतोय ह्याच्यामध्ये, सेकंड. बघा, जो पण आपले रेट आलाय K1 K2 ते सेम तसंच्या तसंच आहे की नाही, ओके. हा आन्सर बघा, राईट, सेकंड मध्ये. कळालं. थर्ड इक्वेशन काय, म्हणजे हा फर्स्ट रॉंग आहे, फर्स्ट रॉंग आहे एक्सप्रेशन. थर्ड मध्ये बघा, जसे मी तुम्हाला कंडिशन सांगितलेले तसेच दिलेत की नाही, बघा कंडिशन्स काय दिलेत, K2 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर देन K-1. प्लॉट ऑफ दिस वर्सेस T विल बी अ स्ट्रेट लाईन, ओके. हे विचार करायला थोडा वेळ लागेल म्हणून आपण फोर्थ मध्ये बघूया, ओके.
फोर्थ एकदा ऑप्शन कन्सिडर करूया, कारण सेकंड सोबत फोर्थ आहे आणि सेकंड सोबत थर्ड पण आहे, म्हणजे तुमचा ऑप्शन ए आणि बी कॅन्सल झाला. ओके, फर्स्ट तर राईट नाहीच आहे. ओके, सेकंड राईट आहे. ओके, तर सेकंड नाही आपण डायरेक्टली कॅन्सल करू शकत. एक मिनिट, असंच कसं डायरेक्टली सेकंड कॅन्सल करणार. ओके, सेकंड सोबत आयदर फोर्थ असू शकतो, सेकंड सोबत आयदर 3 असू शकतो, किंवा 4 आणि 3 पण नसतील तर फक्त 2 ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, तर आता आपण फोर्थ बघूया. फोर्थ काय सांगते की K2 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर देन K-1, म्हणजे K2 हा खूप मोठा आहे K-1 पेक्षा. मग हा K2 मोठा आहे ना, म्हणजे हा टर्म काय होणार, कॅन्सल होणार, कारण हा खूप मोठा आहे. कळालं? तर आता आपण काय करायचं, कॅन्सल करूया. सो K2 अँड K2 विल गेट कॅन्सल. राईट, हे तुम्हाला नसेल समजलं तर मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करते. ओके, आता तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही असं डायरेक्टली कसं कॅन्सल केलं. बघा, माझा सांगण्याचा अर्थ काय होता, इथे हे असं होतं ना, इथे असं होतं. त्यांनी आपल्याला काय सांगितली नाहीत की K2 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर देन K-1. मग हे जर खूप ग्रेटर असेल, मग ही क्वांटिटी खूपच स्मॉल आहे. मग डिनॉमिनेटर मध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं, जी क्वांटिटी स्मॉल आहे मग त्याला आपण निग्लेक्ट करतो. मग हा इक्वेशन कसा बनणार, K2 K1 CH3 थ्राइस CBr अपॉन, ही निग्लेक्ट करायची ना कारण ही खूप स्मॉल होती, K2 N3 मायनस, आणि इथे हे N3 मायनस आहे. ठीक आहे, आता काय होणार, K2 खूप मोठा आहे ना, मग हे आपण असं लिहिलं. आता K2 आणि K2 कॅन्सल होणार, N3 मायनस आणि N3 मायनस कॅन्सल होणार. मग हा रिॲक्शन काय होतोय बघा, फर्स्ट ऑर्डरनी होतं ना, हा रिॲक्शन काय ओबे करतोय, फर्स्ट ऑर्डर. मग इथे काय लिहिलंय, इथे if K2 is very very greater than unit of experimental rate constant will be time inverse. येस, कारण फर्स्ट ऑर्डर मध्ये आपण कालच्याच लेक्चर मध्ये स्टडी केलेलं ना की फर्स्ट ऑर्डर मध्ये रेट कॉन्स्टंटची युनिट काय येते, टाइम इनवर्स येते. आठवते काल सेकंड इनवर्स युनिट आलेली एका आपण MCQ मध्ये बघितलेलं. तर येस, दिस इज राईट, म्हणजे ऑप्शन काय आपला फोर्थ. सो सेकंड अँड फोर्थ इज द राईट आन्सर, म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन काय आहे, ऑप्शन सी. हे दोन्ही असेच एलिमिनेट झाले. ओके, एवढं सोपं आहे. जरी तुम्हाला कळालं असते इथून की हा हे फर्स्ट ऑर्डर आहे, तरी तुम्ही डायरेक्टली तो ऑप्शन टिक केला असतात. कळालं ना स्टुडंट्स, फर्स्ट ऑर्डर कसा आहे. काही कन्फ्युजन असेल तर परत रिवाइंड करून लेक्चर बघा, आणि तरी नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती कम्युनिकेट करू शकता. ओके, आता हा क्वेश्चन आहे तो एवढा सोपा क्वेश्चन आहे ना स्टुडंट्स, 2013 मध्ये आलेला, ज्याला कोणाला स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन माहिती सुद्धा नाही तोही हा क्वेश्चन एकदम इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके, कसं ते बघा. फॉर द एन्झायमोलायसिस विथ द फॉलोइंग मेकॅनिझम. ओके, एन्झाईम कायनेटिक्स मधला क्वेश्चन आहे. ई म्हणजे काय, इथे एन्झाईम प्लस सबस्ट्रेट. ओके, हे E0 आणि S0 आहे, कारण क्वेश्चन इथे पुढे त्यांनी E0 आणि S0 आणि इथे फक्त ई आणि एस लिहिलेले, तर ऍक्च्युली इथे E0 प्लस S0. ओके, गिव्हिंग एक्स. तर आता इथेच समजतंय की हा एक्स काय, इंटरमिडिएट आहे, गिव्हिंग ई प्लस प्रोडक्ट. ओके, applying steady state approximation on the rate law, the concentration of intermediate will become. तर हे बघा, त्यांनी डायरेक्टली तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन जे आपण एवढं फाइंड करायचो ना, तर त्यांनी तुम्हाला डायरेक्टली दिली नसेल की कॉन्सन्ट्रेशन ऑफ इंटरमिडिएट हे येणार आहे. बेस्ड ऑन दिस इनिशियल रेट ऑफ द रिॲक्शन इज वर्कड आउट टू बी. तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही आम्हाला फक्त सांगा रेटचं एक्सप्रेशन काय असणार. ओके, तर रेटचं एक्सप्रेशन आपण कसं लिहिणार, K2 इंटू एक्स है ना, K2 इंटू एक्स लिहिणार ना. इथे प्रोडक्ट बनतंय, इथे प्रोडक्ट फॉर्मेशन, सो रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्मेशन इज व्हॉट, K2 इंटू रिएक्टेंट है ना. सो K2 इंटू एक्स, एक्स ऑलरेडी माहिती आपल्याला, हे पूर्ण आपण सबस्टिट्यूट करायचं. K1 E0 S0 अपॉन K1 S0 प्लस K-1 प्लस K2. कळालं का स्टुडंट्स? ओके,
आता पण अशा फॉर्म मध्ये तर कुठेच रिॲक्शन दिसत नाहीये, पण एक गोष्ट दिसते आपल्याला फार ठळकपणे की इथे डिवाइड बाय S0 सर्वीकडे केलंय. तर आपण काय करूया, आपण पण डिवाइड करूया, डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय S0 है ना, करू शकतो की नाही आपण. ओके मॅथ्स स्टुडंट्स, S0 आणि इथे पण काय डिवाइडिंग थ्रूआउट बाय S0. तर इथे बघा, इथे S0 आणि S0 कॅन्सल होणार है ना, पण इथे इथे काय होणार, हे काय राहणार, K2 K1 E0 अपॉन हे S0. मी प्रत्येक, आता इथे कसं साइन आहे ना पॉझिटिव्हची, मग आपल्याला डिनॉमिनेटर डिफरेंशिएट करावं लागणार. सो K1 S0 बाय S0 प्लस K-1 S0 प्लस K2 S0. तर इथे परत हा S0 आणि S0 कॅन्सल झाला. ओके, तर फायनल एक्सप्रेशन काय आली, K2 K1 E0 बाय K1 प्लस के. आता हे डिनॉमिनेटर सेम आहे, मग न्यूमरेटरला एकत्र लिहू शकते की नाही. ओके, तर बघा हा आन्सर कुठे, K2 K1 E0 अपॉन K1 प्लस येस ए. तर झालं की नाही. काय केलं मी ह्याच्यामध्ये, काहीच केलं नाही, त्यांनी रेडीमेड आपल्याला हे फाइंड करून दिलेली ए दिलेली. ओके, 2019च्या क्वेश्चन मध्ये आपल्याला फाइंड करावं लागलेलं आहे ना, आपण फाइंड केलेलं, पण इथे त्यांनी ऑलरेडी दिलेली. आपल्याला फक्त रेट इक्वेशन पुट करायचं होतं, ते तर आपण आता आपल्या तोंडपाठ झालंय की काय असणार, प्रोडक्ट फॉर्मेशनचं विचारलं की K2 इंटू एक्स है ना, आणि एक्स तर ऑलरेडी दिलेली. मग काय केलं मी, ते फक्त मॅथ्स केलं आणि आन्सर हे आला. ओके, हा पेपर 3 मध्ये विचारलेला क्वेश्चन स्टुडंट्स, पेपर 3 मध्ये एवढा सोपा क्वेश्चन. ओके, तर अशाच टाईपचे क्वेश्चन्स येतात आणि एक्सपेक्टेड आहे 2021च्या पेपरमध्ये हा क्वेश्चन येणं, कारण 2019 मध्ये विचारलेला, 20 मध्ये नाही विचारलेला, तर शक्यता आहे की 21 मध्ये विचारतील स्टेडी स्टेट अप्रॉक्सिमेशन मधून क्वेश्चन. तर तुम्हाला नसेल काही समजलं तर तुम्ही नक्की मला विचारा. ओके, सो दिस वॉज ऑल फॉर टुडेज लेक्चर. उद्याच्या लेक्चर मध्ये मी लाईन व्हीवर बर्क प्लॉट करणार आहे, मायकलिस मेंटेन इक्वेशन जे असतं. ओके, कारण त्याच्यावरती क्वेश्चन्स मला दिसलेत एक दोन, सो आय विल कव्हर दॅट टॉपिक. आणि त्यानंतर आपलं केमिकल कायनेटिक्स कम्प्लीट होते. जेवढं मी शिकवलंय तेवढं तुम्ही खूप नीट चांगल्यापैकी करून जाल, तर तुम्हाला नक्की क्वेश्चन्स सॉल्व्ह करता येतील. आणि आफ्टर दॅट आय विल स्टार्ट विथ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, that is coordination compounds. Okay, so we'll meet in the next lecture. Thank you.